आजचा विषय तर तुम्हाला कळालाच आहे. आज बनवलेले आहे मिसळ पाव. बघा आता मी मिसळ मटकीची मिसळ बनवलेली आहे आणि किती सुपर मिसळ केलेली आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शुभांगी ब्लॉग्स अँड किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला अशी मिसळ आणि बटर कुठं कसं काय वापरायचं आहे हे सर्व तुम्हाला कळण आणि डिटेलमध्ये मी सर्व काही सांगणार आहे. आणि घरगुती मिसळ बनवलेली आहे, पण रेस्टॉरंटपेक्षा भारी मिसळ झालेली आहे आणि किती तरीदार, खास तरीदार ही मिसळ झालेली आहे. आणि बघा किती उत्तम प्रकारे आपली मिसळ झालेलीच आहे. मी तुम्हाला सर्व काही डिश दाखवलेली आहे, तुम्ही बघितलेली आहे. पण ही डिश आता बनवायची कशी आहे आता आपल्याला बघायची आहे. वरनं कांदा लिंबू सर्वांचे साथ आणि दहीसुद्धा घेतलेलं आहे खायला. चला आता मिसळ बनवायला सुरुवात करून घेऊ. आता दोन्ही गॅस चालू करून घेतलेली आहे आणि एका गॅसवर आपल्याला काय करायचं आहे, कांदे भाजायला टाकायचा आहे. आणि इकडं काय करायचं आहे, मटकी ही मी रात्रीच म्हणजे काल भिजू घातली होती आणि रात्री तिला मोड आणून घेतले. बघा किती मोड आलेली आहे मटकीला. बघा आता सध्या काही गरम गारचं वातावरण आहे आणि अशी थंडीत मिसळ खायला कोणाला नाही आवडणार, नाही का? तर बघा आता आपण काय केलेलं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ही मटकी आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकायचं आहे. आणि थोडं जास्त प्रमाणात आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे मटकी शिजताना. जर मिसळला चांगली टेस्ट यावा असं वाटत असेल तुम्हाला तर काय करायचं आहे, तुम्ही मटकीत जास्त पाणी घालायचं, म्हणजे पूर्ण अर्क त्या पाण्यात असला पाहिजे, म्हणजे मटकी छान शिजल्या जाते आणि त्याचा अर्क खूप शरीरासाठी सुद्धा उत्तम असतो, नाही का? मोडची मटकी खाल्ली तशी खाल्ली तरी चांगलंच आहे, नसली खाता अशी मिसळ वगैरे करून खाल्ली तर अति उत्तम. बघा आता थोडीशी पाऊण चमचा मी हळद त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि एकदा हलक्या हाताने हलवून घ्यायचा आहे. इकडं कांदा भाजायला ठेवलेला आहे. आता इकडं मटकी शिजतर आणि कांदा भाजू तर आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे. चला आता मटकी शिजायला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि इकडं आपलं काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला आता आपला मसालाही सुद्धा रेडी केलेला आहे मी. तर काय घेतलेलं आहे, ही आहे कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर, हे आहे अद्रक आणि तो किती 20 ते 25 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे. ही आगळी वेगळी रेसिपी आहे बरं का. आणि खड्या मसाल्यातला प्रत्येक पदार्थ घालायचा, लवंग, दालचिनी, तमालपत्र, विलायची, जिरे, सगळा जेवढा खडा मसाला सगळं काही असताना तेवढ्याचा प्रत्येक याचा वापर करायचा बरं का. तर आता काय केलेलं आहे, हे काश्मीर लाल तिखट 2 चमचे टाकून घेतलेले आहे, अर्धा चमचा हळद पावडर आणि ही धना पावडर बरं का. एवढी धना पावडर घालायची आहे आणि आता काहीच घालायचं नाही. आता आपलं मसाल्याचं कामच संपलेलं आहे. न मसाला आता आपण मिसळचा मसालासुद्धा मी तुम्हाला बनवूनच दाखवणार आहे. दुकानातला कुठलाही मसाला त्यामध्ये घालायचा नाही, तुम्हाला आता दाखवलेलंच आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, बाकीचं पदार्थ ते जे साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे. आणि खडा मसाला, खोबरं आणि तो जो कांदा आहे का ते आपल्याला साहित्य त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, लालसर रंग यायपर्यंत. चला आता आपण काय करू, कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि जाडबुडाची कढई घेतलेली आहे, मुद्दामून घेतलेली आहे, कारण मिसळ करताना जितकं जाड भांडं वापरताना तुम्ही तितकी सुंदर आणि इतकी झटपटीत तुमची मिसळ तयार होणार. थोडंसंच तेल टाकलेलं आहे आणि लगेच त्यामध्ये खोबरं घालून घेणार आहे. आणि खूप वेळची कढई तापायला ठेवली होती, जास्तच तापलेली दिसते कढई, त्यामुळे आपलं खोबरं पटकन भाजलेलं आहे आणि मी लगेच बाहेर काढून घेतलेलं आहे. लगेचच त्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालायचा आहे आणि गॅस मी बंद करणार आहे. खूपच जास्त कढई आपले तापलेले आहे. कांदा घालून घेणार आहे आणि त्यातच खडा मसाला आपण टाकून घेणार आहे सर्व काही. आणि 1-2 कांदे मी बारीक चिरूनसुद्धा घेतलेले आहे बरं का, त्याचंसुद्धा आपल्याला काम आहे. वरनं कुठला मसाला टाकायचा नाही आणि काहीच टाकायचं नाही, वाटणच एकदम मिसळचं परफेक्ट मिश्रणात तयार केलेलं आहे. कांदा बघा भाजलेला आहे आणि मिसळचा कलर कसा आलेला आहे तुम्ही तर अगोदरच बघितलेला आहे. आता बघा यातला सगळा खडा मसाला घातलेला आहे, सर्व काही एकच पदार्थ घालायचा, पण सर्व मसाल्यातला प्रत्येक गोष्टीचा वापर करायचा. गरम मसाल्यातला म्हणजे आपल्याला घरगुती मटकीचा मिसळचा मसाला तयार झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि किती छान प्रकारे त्याचा कलरसुद्धा आलेला आहे. पण मटकीची मिसळ बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की मटकीच्या मिसळला खूप तेल लागतं बरं का. तेल जास्तच वापरायचं या भाजीला, म्हणजे तरी आपली भन्नाट सुटणार आहे. आणि आपली मोड्याची मटकी होती त्यामुळे किती उत्तम झालेली तुम्ही अगोदरच बघितली. आणि त्या मटकीतलीच थोडीशी मटकी मी बाजूला काढून ठेवणार आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडलाच तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला
बघायला मिळते. आपण अगोदर काय केलेलं होतं, आधी मटकी शिजायला टाकली होती आणि एक कांदा भाजायला घातला होता. तेवढं शिजेपर्यंत आपण मिसळचा मसाला तयार करून घेतला. आणि थर्ड स्टेपला काय केलेलं आहे, आता आपण मटकीचा जेवढं काही साहित्य रेडी झालेलं आहे, तर आता मिसळला फोडणी द्यायचं काम चालू केलं आहे. तर मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे आणि 9 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि हा आहे मिसळचा मसाला. सर्व काही मसाला मी त्यामध्ये टाकल्यावर तुम्ही बघा कलर कसा येणार आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर घालून द्यायची, म्हणजे खमंग अशी टेस्ट आता त्या मिसळला येणार आहे. आणि यात काय काय केलेलं आहे, खूप काही पदार्थ घेतले होते मी जेवताना, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर असे ताट बघून जेवणाचं मन झालं पाहिजे, इतकं छान ताट सजवलं गेलं पाहिजे, म्हणजे खाणाऱ्याला सुद्धा जेवण करायची इच्छा झाली पाहिजे आणि उत्तम प्रकारे जेवण त्याचं झालं पाहिजे. अगोदरसुद्धा आपण शिजायला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच मिठाचा वापर करायचा आहे. ना आता बघा ते पाणी मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि काही मटकी मी साईडला काढून घेतलेली आहे मिसळून वरून टाकताना. आणि यामध्ये कमीच मटकी घालायची, वरून तुम्ही ठेवले तरी चालेल, पण रस्सा जास्त करायचा आहे आपल्याला, नाही का. आता वरण आणि तरी तर बघा किती सुटलेले आहे. मसाला कुठलाही वापरलेला नाही बरं का, कुठलाही मसाला टाकलेला नाही आपण. मिसळचा मसालासुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. त्याच न बेसन पीठ त्यामध्ये घातलेलं आहे का, कुठलंही एक्स्ट्राचं काहीच घातलेलं नाही. फक्त 10 मिनटात ही मिसळ आपली तयार झालेली आहे. 10 मिनटाच्या आत होते, पण मग मी 10 मिनटं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सर्विंग डिश सजवलेली आहे, पापड भाजलेला आहे, बटर लावून पाव त्यामध्ये माझा थोडासा टाईम गेलेला आहे. मला मिसळ करायला जास्त 5 ते 6 मिनटंसुद्धा नव्हते लागले. आणि बघा अप्रतिम मिसळ मी तयार केलेली आहे. आणि रेस्टॉरंटला सुद्धा लाजवेल इतकी सुंदर आपली मिसळ तयार झालेली आहे. आणि एकदम घरगुती पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने, घरातल्याच साहित्यात, कुठेही जायचं नाही आणि काही करायचं नाही. बघा तुम्ही अशी मिसळ कोणाला नाही आवडणार. आणि आता मी मिक्सरच्याच भांड्यात पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी, जे मटकीच पाणी होतं तेच मी ते भांड्यात टाकलं होतं आणि इकडं पाणी गरम करायला टाकलेलं आहे. अशा भाज्या जेव्हा करतो ना आपण, तरी तर बघा अगोदरच सुटलेले आहे, पण आणखीन तरी आपल्याला आवश्यक असली तर गरम पाण्याचा नेहमी वापर करायचा. आपण किचनच्या खूप काही मी टिप्स सांगत असते, तुम्ही माझ्या नक्की फॉलो करा, कारण आपल्या चॅनलचं नावच आहे किचन ब्लॉग्स अँड किचन. त्यामुळे मी नेहमीच असं काहीतरी नवीन नवीन तुम्हाला काहीतरी सांगत असते, कारण तुम्हाला त्याची माहिती व्हावा. आणि प्रत्येक गोष्टीचं बारकाईने तुम्ही लक्षपूर्वक ऐकत जा. आणि व्हिडिओ हा कुठलाही व्हिडिओ असो शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कसं काय करायचं आपल्याला काही कळतच नसतं. बघा आता आपली मिसळला किती भन्नाट तरी सुटलेली आहे, तुम्ही तीसुद्धा बघितलेलीच आहे. बघता क्षणी खावीशी वाटणारी आपली मिसळ तयार झालेली आहे. तयार नाही झाली अजून, तिला उकळी घ्यायची आहे, तरी अप्रतिम आलेली आहे. बघा आता आपली मिसळ तयार झालेली आहे. आता मिसळला आपल्याला साईडला घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, तरी कशी आलेली बघितलं ना तुम्ही. आता आपली सर्विंग डिश बघून घ्या. यात आहे मी फरसाण घेतलेला आहे, ही मिसळ आहे आणि पाव. आता ही आपली आहे मिसळीची काय म्हणतो आपण याला, रसा किंवा शॅम्पल तयार करून घेतलेला आहे. आणि आता बघा कसं आहे, काही विषय आहे का. आता आपली मिसळ तरी पण मी गरम करून घेतली. परत आता पापड भाजून घेऊ, त्यानंतर बटर लावून पाव तयार करून घेऊ. चला, पापडाला सुरुवात केलेली आहे. आता मिसळ तर तयारच झालेली आहे. पापडसुद्धा भाजताना लक्षपूर्वक भाजायचा, कुठं कच्चा नाही राहिला पाहिजे, कुठं जळायला नाही पाहिजे. माझ्यासारखं काही पापड तुम्ही भाजू नका, तुमच्या पद्धतीने भाजा. चिमटा वगैरे घेऊन तुमच्या हाताला चटका वगैरे बसन, माझ्या पद्धतीनं असं काही पापड भाजू नका. चिमट्यात जरी घेतला तरी पापड भाजतो, किंवा चिमटा असतो आपण त्याने सुद्धा पापड भाजू शकतो, नाही का. बघा कसे मी पापडसुद्धा भाजलेले आहे व्यवस्थित. 2 ते 3 पापड भाजून घेतलेले आहे. आता सर्वांनाच भूक लागलेली आहे, त्यामुळे मला लगेचच ताटं बनवायचे आहे. आता मी काय करणार आहे, तवा गरम करायला ठेवणार आहे आणि तव्यावर टाकलं आहे बटर. बटरच्या नंतर काय केलेलं आहे, पाव त्यावर टाकून घेणार आहे. आणि त्यात थोडासा तुम्हाला वाटलं तर मसाला घालू शकता, पण मला मसाल्याचा वापर नाही करायचा. आणि पाव किती फ्रेश आहे आणि किती मस्त. मिसळ पावची रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर मला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील प्रेस राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपले बघत जा. खात राहा, आनंदी राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आपली रेसिपी कशी झाली, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. बघा आता आपलं सर्विंग जातं. धन्यवाद.